समृद्ध जीवनशैलीचा वारसा लाभलेला आपला भारत देश, आपल्या वेद पुराण यांचा आदर्श जगानं कायमच घेतलाय. देशाच्या दैदिप्यमान इतिहासानं पुढील अनेक पिढ्यांना आदर्श जीवनशैलीचा वारसा दिलाय. आपल्या पुराणांपासून ज्या गोष्टी प्रामुख्यानं आपल्या जीवनशैलीमध्ये रुजल्या आहेत, त्यातील एक प्रमुख गोष्ट म्हणजे सहकार भावना. समाजातील प्रत्येक घटकानं एकत्र येऊन त्या ऐक्यातून समाजहिताचं कार्य घडवावं ही भावना कायमच आपल्या मनात असते. अगदी कृष्ण चरित्रातील गोवर्धन पर्वताचा उल्लेख बघितला तरी आपल्या हे लक्षात येईल की पर्वत उचलून सर्वांचं रक्षण करणं हे कोणा एकाला कधीच शक्य होणार नाही, परंतु जेव्हा सर्वजण एकत्र येऊन तो प्रयत्न करतात तेव्हा ते अगदी सहज शक्य होतं. असेच अनेक संदर्भ आपल्या पुराणात इतिहासात सापडतात. बलाढ्य शक्तींच्या विरोधात खंबीरपणे उभे राहून शिवरायांनी उभं केलेलं स्वराज्य हे असंख्य लोकांच्या सहकार भावनेतूनच निर्माण झालं. तेव्हापासूनच आपल्या देशातील प्रत्येक गोष्ट ही सहकार तत्वावर चालते. इथला व्यापार, सामाजिक राजकीय व्यवस्था, सांस्कृतिक विकास, आरोग्य व्यवस्था या प्रत्येक क्षेत्रात आपल्याला पूर्वापार चालत असलेले सहकार तत्व प्रकर्षानं जाणवतं. आजच्या काळात देखील आपण आपलं दैनंदिन जीवन जगताना निरीक्षण केलं तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण जी प्रत्येक गोष्ट वापरतो त्याची निर्मिती, आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था हे सर्व सहकार व्यवस्थेवरच अवलंबून आहे. आपण जी उत्पादने आपल्या गरजा भागवायला वापरतो, जसे दूध, अन्नधान्य, घरातील अत्यावश्यक सामान, ही सर्व उत्पादने अनेक घटक सहकार तत्वावर एकत्र येऊनच निर्माण होतात आणि आपल्यापर्यंत पोहोचतात. ही सहकार व्यवस्था पूर्वापार आपल्याकडे चालत आलेली आहे, परंतु या सहकार भावनेला एक मूर्त स्वरूप मिळावं आणि त्या माध्यमातून एक उत्तम व्यवस्था निर्माण व्हावी या हेतूनं 1904 साली आपल्या देशात सहकार कायदा लागू झाला. त्यानंतर ही चळवळ महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आणि महाराष्ट्राच्या विविध भागात या सहकाराचं बीज सहकार महर्षींनी रुजवलं. यामध्ये प्रामुख्यानं राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता, डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, लक्ष्मणराव इनामदार, माधवराव तथा अण्णासाहेब गोडबोले यांचा उल्लेख आपण सर्वजण अभिमानानं करतो. शेतकरी, उद्योजक, व्यापारी, नोकरदार अशा प्रत्येकाला सहकार चळवळीचा फायदा झाला आणि प्रत्येकाच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाला. शेतीमध्ये अनेक बदल घडण्यासाठी सहकार तत्वावर शेतकरी एकत्र आले. दूध उत्पादन, शेतमाल यांना योग्य बाजारपेठ मिळवण्यासाठी पुन्हा सहकार तत्वावर सर्वजण एकत्र आले. साखर कारखाने, दूध उत्पादक संघ स्थापन झाले. त्याचेच वितरण योग्य पद्धतीनं होण्यासाठी व्यापारी सहकार तत्वावर एकत्र आले. त्यातून अनेक व्यापारी संघ उभे राहिले. सर्व उत्पादने ग्राहकांपर्यंत योग्य पद्धतीनं पोहोचवण्यासाठी अनेक सहकारी संस्था उभ्या राहिल्या. यातून होणारी आर्थिक देवाणघेवाण लक्षात घेता त्यावर आधारित सहकारी बँका स्थापन झाल्या. ग्राहकांची कुठेही फसवणूक होऊ नये यासाठी ग्राहक मंचांची सहकार तत्वावरच निर्मिती झाली. यातून निर्माण होणाऱ्या नवीन गरजा लक्षात घेता अनेक उद्योग महाराष्ट्रात विकसित झाले. नवीन रोजगार निर्मिती झाली. एकूणात संपूर्ण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल सहकार चळवळीतून घडला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, शहरात, खेड्यापाड्यात, वाडी वस्तीवर सहकार पोचलं. सहकार चळवळीच्या शुद्धी आणि वृद्धीसाठी 1978 साली महाराष्ट्रात पुणे शहरात सहकार भारतीची स्थापना झाली. श्रद्धेय लक्ष्मणराव इनामदार यांच्या प्रेरणेनं सुसंस्कारित कार्यकर्ते सहकार क्षेत्रात यावे या दृष्टीनं या कार्याची सुरुवात झाली. अब ये तो संभव नहीं है कि शहर तो आगे बढ़ जाए और गांव को हम पीछे छोड़ दें. एक सम्यक विकास की आवश्यकता होती है, समान अवसर की आवश्यकता होती है और सम्यक विकास, समान अवसर के मूल में सहकार्य मंत्र होता है.
इतना बड़ा देश है, व्यवस्था की जरूरत पड़ती है, नियमों की जरूरत पड़ती है, स्ट्रक्चर की आवश्यकता होती है, डूज एंड डोंट्स की आवश्यकता होती है, वो तो जरूरी है। लेकिन सहकारिता उससे नहीं चलती है। सहकारिता एक स्पिरिट है, सहकारिता एक व्यवस्था नहीं है, एक स्पिरिट है। और ये स्पिरिट के लिए संस्कार आवश्यक है। और इसलिए इनामदार जी बार बार कहते थे, बिना संस्कार नहीं सहकार। बिना संस्कार नाही सहकार हे ब्रीद घेऊन असंख्य कार्यकर्ते सहकार भारतीशी जोडले गेले आहेत। 1904 पासून आज तागायत अनेक जणांनी आपलं संपूर्ण आयुष्य या सहकार चळवळीसाठी समर्पित केलंय। त्यांच्या अथक परिश्रमातूनच ही चळवळ कायम आहे आणि आपल्या प्रत्येक पिढीला त्याचा फायदा होतोय। या सहकार चळवळीची ही ज्योत अखंड तेवत ठेवण्याचं कार्य सहकार भारतीच्या माध्यमातून अविरत चालू आहे। सहकार महर्षींनी केलेलं समर्पण आणि त्यातून समाजाची झालेली उन्नती आपल्या पुढील अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचावी या तळमळीनं सहकार महर्षी या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, सर्वच तालुक्यातून, जिल्ह्यातून सहकाराची मुहूर्तमेढ रोवून त्याचा वटवृक्ष करणाऱ्या असंख्य सहकार महर्षींना सहकार भारतीचा मानाचा मुजरा। काल स्वर युग धर्म जाणुनी समजून घ्या सहकार खरा। समृद्धीचा मूल मंत्र सहकार करा, सहकार करा, सहकार करा, सहकार करा, सहकार करा, सहकार